तुम्हाला आम्ही जसे बोललो या ठिकाणी खूप प्रॉब्लेम होतो, पाहू शकता सगळ्या गाड्या इथे रस्ता चुकतात. तिथला तो बोर्ड जोपर्यंत तिथे बोर्ड लावणार आहे तोपर्यंत हा कन्फ्युजन राहणारच आहे. हा नाही नागपूर इकडे इकडे हा बंद आहे रस्ता, हा रस्ता बंद आहे. हा हा इथे तेच मी सांगतोय व्हिडिओमध्ये की इथे कन्फ्युजन आहे, सर्व लोक गाड्या चुकतात. अरे हे बघा मी या लोकांना सांगतोय तो नागपूर आहे, तो नागपूर आहे, तो नागपूर आहे, इकडे नाही. लोकांना समजत नाही, जाऊ द्या. हा किती गाड्या बघा सगळ्या गेलेल्या पुन्हा मागे येतात. कारण इथे जो बोर्ड होता ज्या ठिकाणी एक नागपूरचा बोर्ड होता, तो बोर्ड त्या ठिकाणी होता, तो बोर्ड हटवला गेलाय, गायब झालाय. त्यामुळे सगळ्या गाड्या सरळ येतात, सरळ जातात, अडकतात, पुन्हा मागे येतात आणि माशी फिरून जातात. या बघा या सगळ्या गाड्या आहे ना उलट दिशेने येतात. ये कंटेनर किस का है? वो हटा पहले मेरे भाई, वो कंटेनर आता इधर ले गया, वो कंटेनर की वजह से कंफ्यूजन हो रहा है. सगळ्या गाड्या तिकडे जायच्या, सगळ्या गाड्या तिकडे जायच्या, सगळ्या गाड्या तिकडे जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या. तिथे बोर्ड जोपर्यंत लावणार नाही ना हीच गडबड होणार आहे. तो बोर्ड जो होता तिथला बोर्ड हटवला, कुठेतरी गायब केला, त्यामुळे इथे सर्व गाड्यांची चुकामुक होते. काच आपल्याकडे आपले मराठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपले सरचे स्वागत आहे. आणि तरी गाड्या इथे येतात, तिथला बोर्ड गायब झाला म्हणून चुकतात. मी सांगतो तरी ऐकत नाही. अरे सांगतोय ना मी बाबा नो, माझा म्हणजे नेहमीचा रस्ता आहे. ऑलरेडी मी इथे जवळच कामाला आहे, मला माहिती इथे काय प्रॉब्लेम होतात, म्हणून मी एक तुम्हाला मदत करायला आलोय. नमस्कार, मी योगेश आत्मा अंबावले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर स्वागत. मी आत्ता तुम्हाला कित्येक गाड्या इथे म्हणजे सांगितलं की गाड्या इथे रस्ता चुकतात. आमने इंटरचेंज या ठिकाणी काम सुरू आहे, बदलापूरसाठी जाणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे, त्याचं काम सुरू आहे. त्या मार्गावर राहतात, रस्ता खोदलेल्यामध्ये तर पुन्हा मागे फिरतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि समजू द्या की आमने इंटरचेंजच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतात. नागपूर नाशिक बोर्ड दिसत असेल, 500 मीटर अंतरावर नागपूर आणि नाशिकसाठी वळण असा हा बोर्ड इथे लागलेला आहे. आणि हा बोर्ड जो आहे तो समृद्धी महामार्ग जी मेन एंट्री राहणार आहे नागपूरसाठी, त्याच्या 500 मीटर अगोदरचा हा बोर्ड आहे. इथून तुम्ही पूर्ण आम्ही रस्ता तुम्हाला दाखवतो. हे ज्या गाड्या चालल्या आहेत या नागपूरच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. हा मधला जो स्पेस खाली आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे. आणि तुम्ही बाजूला ज्या गाड्या जाताना दिसत आहेत त्या मुंबईहून येऊन ठाण्याहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत. म्हणजे हा सुद्धा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे मागचा, परंतु सध्या समृद्धी महामार्गासाठी त्याचा वापर आपल्याला करायला मिळत आहे. म्हणजे ह्या गाड्या ज्या समृद्धी महामार्ग जातात, नागपूर नाशिकसाठी 500 मीटर अंतरावर वळण आहे असं तिथे दिलेलं आहे. पण इथे 500 मीटर अंतर जिथे वळण आहे तिथे काय गडबड होते ती त्याला मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो काय ते. हे बघा 500 मीटर आपण अंतर आलो तर तुम्ही पाहू शकता इथे ज्या आहेत त्या गाड्या रस्ता चुकतात आहे. कारण हा जो मार्ग आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जाण्याकरता, आणि हा जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आपल्याला म्हणजे बदलापूर पनवेलला जाणारा जो रस्ता बनत आहे तो. परंतु गाड्या इथून जेव्हा सुसाट येतात इथे कुठल्याही प्रकारचा बोर्ड नसल्यामुळे कन्फ्युजन होतं आणि गाड्या सरळ निघून जातात. तुम्ही पाहू शकता गाडी गेलेली आहे सरळ. आता पुढे काय होते तेव्हा मी इथेच सांगायला आलो. आपण 500 मीटर अंतर फक्त पुढे आलेलो. तुम्हाला मी अजून दाखवतो इथे किती गडबड होते ते. हे बघा गाड्या सुसाट चालल्यात. हे बघा MH02 हे बघा. आता मी तुम्हाला सांगतो ह्या गाड्या 2-4 मिनिटात पुन्हा मागे येतील फिरून. इतक्या गाड्या गेल्या MH02, तिथे रस्ता बंद आहे, परत मागे फिरून येतील. या देखील गाड्या तिकडे आहेत, तिकडे गाड्या आहेत. अरे हे बघा मी या लोकांना सांगतोय तो नागपूर आहे, तो नागपूर आहे, तो नागपूर आहे, इकडे नाही. लोकांना समजत नाही, जाऊ द्या. हा अरे हे बघा किती गाड्या गेल्या, बघा किती गाड्या गेल्या. हा जो बोर्ड आहे ना तिथे बोर्ड होता एक मुंबईसाठी वळण, तो बोर्ड हटवलाय आणि तो कुणी नेला कुठे ना माहित नाही. बघा सगळ्या गाड्या तिथे फिरतात. ते बघा A to Z सगळ्या गाड्या मागे वळून आलेल्या आहेत. मी तेच सांगतोय गाड्या इकडे जायला पाहिजेत, चुकून या रस्त्याने जातात, रस्ता चुकतात. जाऊ द्या बघा, जाऊ द्या. ए कंटेनर हटा उधर से,
जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. मी पहिले सांगतो, हा जो रस्ता इथे डिवाइड करायला पाहिजे, इथे खूप मोठी चूक होते. किती गाड्या बघा सगळ्या गेलेल्या पुन्हा मागे येतात. कारण इथे जो बोर्ड होता, ज्या ठिकाणी एक नागपूरचा बोर्ड होता, तो बोर्ड त्या ठिकाणी होता, तो बोर्ड हटवला गेला आहे, गायब झाला आहे. त्यामुळे सगळ्या गाड्या सरळ येतात, सरळ जातात, अडकतात, पुन्हा मागे येतात आणि माशी फिरून जातात. खूप कन्फ्युजनवाला काम आहे. मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. किती गाड्या बघा, या सगळ्या गाड्या आहेत ना, या तिकडे गेल्यात, फसल्यातने पुन्हा मागे आलेले आहेत. हे बघा हे बघा हे बघा, इकडे 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 इकडे, हा नाही नागपूर, इकडे इकडे, हा बंद आहे रस्ता, हा रस्ता बंद आहे. हा हा, इथे तेच मी सांगतो व्हिडिओमध्ये की इथे कन्फ्युजन आहे, सर्व लोक गाड्या चुकतात. तो जिथे जो बोर्ड होता ना नागपूरसाठीचा, जो बोर्ड काय 10-12 दिवसापूर्वी हटवला गेला आहे, त्यामुळे सर्व गाड्या कन्फ्यूज होऊन या रस्त्याने पुढे जातात आणि मग पुढे फसतात. कारण पुढे काम चालू आहे, ते आपला हाँ कट है आगे, ये दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे काम चालू है. यू टर्न यहाँ से ना आगे से है ना. हाँ. या बघा या सगळ्या गाड्या आहे ना उलट दिशेने येतात. ये कंटेनर किसका है? वो आता पहले मेरे भाई, वो कंटेनर आता इधर ले गया, वो कंटेनर की वजह से कंफ्यूजन हो रहा है. हाँ यू टर्न कर रहा है, इधर से जगह है उधर जाने के लिए. वो इतना बड़ा कंटेनर रखा है, उसकी वजह से प्रॉब्लम हो रहा है. समझ रहे हैं? नागपुर नागपुर सरल जा. वो कंटेनर पहले इधर ले दे रहा. टर्निंग पे ही तो कंटेनर खड़ा करके रखा है. कहाँ से आ जाते हैं यार. हे पाहू शकता, अजून सुद्धा गाड्या येतात. सगळ्या गाड्या तिकडे जायच्या आहेत, सगळ्या गाड्या तिकडे जायच्या आहेत, सगळ्या गाड्या तिकडे जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या. हे बघा हे मोठा कंटेनर इथे मध्ये उभा केलाय साल्याने. ए कंटेनर त्याला हटा उधर से पहले, कंटेनर जाऊ द्या. तुम्हाला आम्ही जसे बोललो, या ठिकाणी खूप प्रॉब्लेम होतो. पाहू शकता सगळ्या गाड्या इथे रस्ता चुकतात. तिथला जो बोर्ड, जोपर्यंत तिथे बोर्ड लावणार आहे तोपर्यंत हा कन्फ्युजन राहणारच आहे. मागे घ्या मागे घ्या, तिकडून जाऊ द्या. टोटल गाड्या अशा इथे तकलीफ होत. हा जो मार्ग बनत आहे, कारण आपल्यासाठी आपले मराठी इथे जो कन्फ्युजन आहे ना, तो त्या एक तर तो कंटेनर तिथे झाला उभा राहिलेला, त्याच्यामुळे गडबड झाली. रस्ता एकदा पहिलं शॉर्ट आहे, इथे जायला जागा नाही. इथे पाहू शकता इतका मोठा लिहिला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपल्या सरचे स्वागत आहे. आणि तरी गाड्या इथे येतात, तिथला बोर्ड गायब झाला म्हणून चुकतात. ही सुद्धा गाडी चुकलेली आहे, जाऊन परत येईल. ही सुद्धा गाडी चुकलेली आहे. अरे काय यार, किती जणांना सांगायचं इथनं गाड्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही हे करा. बघा बघा किती गाड्या आल्या, सगळ्या गाड्या इकडे यायला बघतायत. तिथे बोर्ड नसल्यामुळे कन्फ्युजन होत आहे. आणि हे कन्फ्युजन मी तुम्हाला अगोदर सांगितलं, 500 मीटर अंतर तिथे उभा होतो, तिथनंच मी सांगितलं इथे काय गडबड होते. अजून सुद्धा ज्या गाड्या गेल्यात, अजून सुद्धा ज्या गाड्या गेल्यात तिकडे तिकडे. अच्छा ओके ओके, सगळ्या गाड्या फसतात, सगळ्या गाड्या फसतात. तिकडे 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 जाऊ द्या, तिकडे तिकडे त्या बाजूने. इकडे रस्ता बंद आहे, इकडे रस्ता बंद आहे. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस बदलापूरसाठीच आहे, तो नागपूरसाठी आहे. ओके, पाहू शकता किती गाड्या चेंजेस होतात. इकडे जाऊ द्या इकडे. ओके, तिथे बोर्ड जोपर्यंत लावणार आहे ना, हीच गडबड होणार आहे. तो बोर्ड जो होता तिथला बोर्ड हटवला, कुठेतरी गायब केला, त्यामुळे इथे सर्व गाड्यांची चुकामुक होते. खास आपल्यासाठी आपले मराठी. जाऊ द्या जाऊ द्या. ए भाई गाड़ी इधर लाके इधर खड़ा करो, रास्ते पे मत रखो. वो गाड़ी तुम्हारा है ना, इधर लाके रख दो, उधर जाओ और रडबर से हटाओ पहले. एक तो पहले छोटा रास्ता, ऊपर से तुम गाड़ी वहाँ पे खड़े कर रहे हो. हा बघा इथे हा जो रस्ता आहे ना, तुम्हाला दिसेल, हा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर जाणारा रस्ता आहे.
इथनं जो रस्ता आहे तो डिवाइड झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता असे रेषा म्हणजे डिवाइड केलेला जो डिवायडेशनचा साठी डायव्हर्ट केलेला जो भाग आहे तो दिसतोय. तरीसुद्धा गाड्या ज्या सरळ येतात सरळ जातात. आणि तिथे बोर्ड होता पहिले एक नाशिकसाठी नागपूरसाठी वळणचा एक बोर्ड होता. तो बोर्ड इथनं हटवला गेला आहे. त्यामुळे गाड्या रस्ता चुकतात नाही सरळ 1 2 3 4 5 5 ते 6 लेनचा हा रस्ता आहे. परंतु जे वळण आहे ती लवकर लक्षात येत नसल्यामुळे थोडा कन्फ्युजन होतं. या नागपूरसाठी इकडे वळण आहे, इकडे 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 बघा. ती गाडी परत पुढे गेली. मी सांगतो तरी ऐकत नाही. अरे सांगतोय ना मी बाबा नो, मला म्हणजे नेहमीचा रस्ता आहे. ऑलरेडी मी इथे जवळच कामाला आहे. मला माहिती इथे काय प्रॉब्लेम होतात म्हणून मी एक तुम्हाला मदत करायला आलो. इथे बोर्ड लागलाच पाहिजे कुठल्याही कंडिशनमध्ये. ए त्याला गाडी हटा रे उधर से. तेच सांगतो तुम्हाला इकडून जा म्हणून. जाऊ द्या इथनं इथनं या इथनं या. सर्व चुकीचा प्रॉब्लेम आहे. कोण ऐकतच नाहीत. नमस्कार, मी योगेश आत्मा अंबावले. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर स्वागत. मी आत्ता तुम्हाला कित्येक गाड्या इथे आडवं म्हणजे सांगितलं की गाड्या इथे रस्ता चुकतात. आमने इंटरचेंज या ठिकाणी हा सीधा जाओ. आत्ताच्या आत्ता आम्ही किती वेळेस इथे गाड्यांना म्हणजे रस्ता दाखवला. या ठिकाणी एक बोर्ड होता काही दिवसांपूर्वी. तो बोर्ड इथनं हटवल्यामुळे ना खूप कन्फ्युजन झाले. आता तो बोर्ड कुठला होता तुम्ही माझ्या व्हिडिओ दाखवणार आहे. आणि खूप लोक गाड्या चुकतात पुढे जातात. आज जो काम सुरू आहे बदलापूरसाठी जाणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याचं काम सुरू आहे. त्या मार्गावर जातात, रस्ता खोदलेल्यामध्ये तर पुन्हा मागे फिरतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि समजू द्या की आमने इंटरनेटच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतात. मी तुम्हाला अजून थोडा दाखवतो काही गाड्या कशा चुकतात ते. बघा हा सरळ रस्ता आहे. हा जो वडपेहून आहे तो मुंबईवरनं. आणि इथे रस्ता डिवाइड झालेला आहे. तो लोकांना समजत नाही आणि लोक जे आहे ना तिथनं वळण नाही घेता सर या मार्गाने निघून जातं. आता सुद्धा एक गाडी गेली ती पुन्हा मागे वळून फिरून येईल. हे बघा बोललो ना ती गाडी पुन्हा मागे वळून फिरून येईल. हा जो बोर्ड मी तुम्हाला दाखवता होता कुठे बोर्ड होता तो त्या ठिकाणी बोर्ड होता. तो बोर्ड हटवला गेला आहे. तो बोर्ड जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे बघा सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. अरे सांगून थकलो यार, लोकांना समजत नाही. हे बघा किती गाड्या चुकतात. हे बघा पुन्हा गाड्या गेल्यात. तिकडे नागपूरसाठी तिकडे. खूप प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्या गाड्या इथे रस्ता टोटल गाड्या. इथे कुठला बोर्डच नाही. येतात सरळ जातात जेव्हा जाणं येत नाही. बघा आपण किती गाड्यांना रस्ता कोणाला. सावकाश फसला मध्ये गॅप आहे. वरती येऊ द्या. खड्डा. हे बघा अशा गाड्या फसतात. इथला जो बोर्ड आहे ना तो बोर्ड जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत असाच प्रॉब्लेम होणार. किती गाड्या येतात बघा. हा इथे रस्ता डिवाइड करण्यात आलेला आहे. इथे मागे जाऊ द्या इथनं. हे बघा या बाजूने इकडे जाऊ द्या. इथे मला वाटतं मला पूर्ण दिवस इथेच उभा राहावं लागेल सर्व गाड्यांसाठी.
इकडे जाऊ द्या, इकडे 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 जाऊ द्या, इकडे जाऊ द्या, इकडे जाऊ द्या, इकडे रस्ता नाहीये, जाऊ द्या तिकडे. हा नागपूर नागपूर जाऊ द्या. सगळ्या गाड्या बसलेल्या, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या.